पहिल्या फेरीचा एक कल आपल्याकडे आलेला आहे. या ठिकाणी विद्यमान आमदार जे आहेत राजेंद्र पाटील यड्रावकर हे 6,000 मतं घेऊन आघाडीवर आहेत. दुसरीकडं काँग्रेसचे जे उमेदवार आहेत गणपतदादा पाटील हे 3,000 मतं घेऊन 3,000 मतं त्यांना मिळालेली आहेत. राजेंद्र पाटील यड्रावकर आहेत ते 3,000 मतांनी या ठिकाणी आघाडीवर असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय. राजेंद्र पाटील यड्रावकर जे पहिल्या टप्प्यात म्हणजे महायुतीचं महाविकास आघाडीचे सरकार ज्यावेळी होते त्यावेळी मंत्री होते आणि नंतरच्या काळामध्ये शिंदे सरकारच्या बरोबर ते आलेत आणि त्यांनी केलेले काम आणि शेतकरी संघटनेचे सावकार मादनाईक यांनी त्यांना दिलेले सपोर्ट त्यामुळे कदाचित त्यांना ही आघाडी मिळताना दिसते आहे. नक्कीच या ठिकाणी जर आपण स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ज्या तुम्ही म्हणला की सावकार मदनाईक यांनी राजेंद्र पाटील